खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी द्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. तुम्ही स्वामी सेवा करता हे बरोबर आहे, पण तरीही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीये. कधी विचार केला आहे का की चूक सेवेत आहे की तुमच्या भावनेत आहे? आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी फक्त त्याच्याच नशिबात आहे ज्यांना ती समजेल. फक्त ही एक गोष्ट पाळा. स्वामी म्हणतात तुमच्यासाठी काम करायला, म्हणजेच स्वामी महाराज तुमच्यासाठी तुमचं काम करायला स्वतः येतील. आता स्वामी सेवा म्हणजे फक्त दिवा लावणं नाही, फक्त नामजप नाही, किंवा फक्त नैवेद्य दाखवून तुम्ही स्वामी महाराजांची सेवा मिळवता असं नाही. तर स्वतः स्वामींना पूर्णपणे समर्पण करणं, म्हणजेच अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही स्वामी सेवेमध्ये आवर्जून केल्या पाहिजे, किंवा एकतरी गोष्ट अशी आहे की जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ही गोष्ट केल्यावरती तुम्हाला स्वामी सेवेचं फळ नक्की मिळेल. आता सर्वात प्रथम, जर तुम्ही स्वामी सेवा आज केली, उद्या करणार आहात, किंवा आज केली नाही तरी चालेल, उद्या करू असं म्हणणं चालणार नाही. म्हणजे सेवेमध्ये सर्वप्रथम सातत्य असावं. आज केली उद्या नाही असं चालणार नाही. स्वामींनी तुमची श्रीमंती नको आहे, तुमचं सातत्य हवं आहे, तुमचं स्वामींवरची श्रद्धा हवी. जर म्हणजेच आता आपण याचं एक छोटंसं आणि सुंदर उदाहरण देते. समजा एखादी प्रेग्नंट बाई आहे आणि तिची डिलिव्हरी झाली, तिला एक बाळ झालं. आता हे बाळ जसं 1 वर्षाचं झालं, नंतर आई विचार करते की हे बाळ मला कधी आई म्हणून हाका मारेल. नंतर ते 1.5 वर्षाचं झालं तरीही तो बोलायला तयार नाही. नंतर 2 वर्षाचं झालं तरीही ते बाळ आई हा शब्द उच्चारू शकत नव्हतं. तो सगळं म्हणायचं, पापा, बाबा, सर्व काही बोलत होता, पण त्या आईला ते नाव ऐकण्याची इतकी आतुरता लागली होती. ती दररोज त्याला आई हा शब्द शिकवण्यासाठी इतका आतोकाट प्रयत्न करायची. म्हणजेच स्वामी महाराज आपली आई आहेत आणि त्यांना आपल्या भक्तांकडून, आपल्या बाळांकडून त्यांचं नाव ऐकण्याची इतकी म्हणजे इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये असते की म्हणजे खूपच स्वामी महाराज आपल्या भक्तांकडून आपलं नाव ऐकून घेण्यासाठी, म्हणजे त्या स्वामी नामातच इतकी प्रचंड, फक्त ते नावच घ्या तुम्ही, म्हणजे मला आता शब्दांमध्ये माझे शब्दही कमी पडतील असं तुम्हाला समजून सांगताना, की एक आई आणि बाळाचं नातं जसं असतं की त्या आईला ते बाळ आई म्हणून हा शब्द ऐकून घेण्यासाठी जितकी आतुरता असते, जितकी आत्मीयता असते त्या बाळाबद्दल, तितकंच स्वामी महाराजांना आपल्याबद्दल असते, प्रत्येक सेवेकऱ्याबद्दल असते. म्हणूनच स्वामी महाराजांना तो शब्द ऐकून घेण्याची खूप इच्छा असते. शब्द ऐकायला ते वाट पाहत असतात. तसंच स्वामी तुमच्या सेवेची वाट पाहत असतात. दररोज मी म्हणेल की तसं पाहायला गेलं तर 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृत आणि 11 माळी जप असं केलंच पाहिजे. परंतु जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही कमीत कमी 5 माळी घ्या, 3 माळी घ्या, 1 माळ तरी घ्या, पण त्या माळीमध्ये सातत्य ठेवा. आज समजा आपण आजची एखादी सेवा ठरवली गेली आहे, परंतु ती पूर्ण झाली नाही तर आपल्याला किती रुकरुक वाटून जाते. परंतु जर आज सेवा झाली नाही, परंतु आज एक का होईना तुम्ही माळ जप केला, त्यातून तुम्हाला जे आपण म्हणतो की शांतता मिळेल, आपण म्हणतो एक मनशांती मिळेल, असंच तुम्ही स्वामी सेवेमध्ये करा. तर दुसरी गोष्ट म्हणजे नित्यसेवा. आता नित्यसेवा नेहमी ठेवा. नित्यसेवा म्हणजे दररोज करणारी सेवा. स्वामींना तुम्ही वर्षातून एकदा, आठवड्यातून 2दा असं अजिबात चालत नाही. जर तुम्ही रोज स्वामी नामाचा जप केला, रोज नित्यसेवेमध्ये तुम्ही आहात, तर तुम्ही त्यामध्ये सातत्य ठेवा. हेच मला तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचं आहे की एक दिवा, उदबत्ती, नामजप हे तुमच्या आयुष्यातले फक्त 5 मिनिट घेतात, परंतु तुम्हाला स्वामी महाराज इतकं काही देऊन जातात की
तुम्ही त्याची गणना देखील करू शकत नाही. आता तुम्ही असं म्हणाल की मी स्वामी महाराजांची ही सेवा करते, ती सेवा करते, परंतु तुम्ही कोणालाही अहंकार धरू नका, कशाचाही अहंकार धरू नका की मी आज एवढे पारायण केले, आज माझ्याकडून 108 पारायण झाले, असे तुम्ही गावभर फिरवू नका. कारण जे काही करता करविता हे सर्व स्वामी महाराज आहेत. त्यामुळं तुम्ही कोणाबद्दलही वाईट मत्सर किंवा वाईट विचार मनामध्ये ठेवू नका. तिसरी आणि सर्वात कठीण गोष्ट आहे की कोणाबद्दल वाईट विचार मनामध्ये ठेवणं. माझ्यापासून सुरुवात केली तरी माझ्यापासून तुमच्यापर्यंत कोणीही दुधाने किंवा तांदळाने आपण म्हणतो की धुतलेला नाही आहे, तो काय तांदळाचा धुतलेला आहे का, असं आपण म्हणतो. परंतु आपण तो प्रयत्न करायचा आहे. स्वामीसेवेमध्ये मनात द्वेष ठेवू नका. तुम्ही जर निर्मळ मनाने स्वामीसेवा केली तर तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच प्रचंड मोठा आशीर्वाद देतात. पण जर तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष आहे, नकारात्मक भाव आहे, तर तुम्ही कितीही सेवा करा, कितीही पारायण करा, स्वामी महाराज तुम्हाला त्यांचा आशीर्वाद कधीच देणार नाही. तर स्वामी सेवेमध्ये मनात द्वेष ठेवू नका. ती सेवा स्वामींपर्यंत कधीच पोहोचत नाही. स्वामी महाराज म्हणतात, तू मला शोधतोस, पण मी तर प्रत्येकात आहे. म्हणजेच कोणाचंही मन दुखवू नका. प्रत्येकाला सन्मानाने वागवा. जरी ते तुमच्याशी कितीही कठोर किंवा चुकीचं वागत असले तरी प्रत्येकाला माफ करून तुम्ही पुढे जा. हेच स्वामी महाराज आपल्याला नेहमी संदेश देतात. आता चौथी गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची आहे की तुम्ही असं म्हणताल की आज मी 108, 11 काय असेल तेवढ्या नंबरचे माळजप करणार आहे आणि त्यातून तुमची काही संकल्प आहे तो तुम्ही स्वामी महाराजांपुढे मांडलेला आहे. तुमची काही इच्छा आहे ती तुम्ही स्वामी महाराजांपुढे मांडलेली आहे आणि ती सेवा केली आहे. तर सेवेचा अनुभव 100% मिळतो. मी माझ्या स्वतःहून सांगते की मला जरी म्हणजे माझ्याकडून हे जे व्हिडिओज मी बनवते आहे तर यातूनही स्वामी महाराज कदाचित माझ्याकडून ही सेवा करून घेण्यासाठी त्यांनी मला निवडलं असेल. हे माझं परम सौभाग्य आहे. तर सेवा केल्यावरच अनुभव येतो हे तुम्हाला मला सांगायचं आहे. अनुभव हा मागून मिळत नाही, तो स्वामी महाराज स्वतः देतात. कधी संकटातून वाचवतात, कधी मन शांत करतात. काही अशक्य गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये, त्या शक्य करतात. आणि आपल्याला त्या ओळखताही आल्या पाहिजे की स्वामींनी आपल्याला काय दिलं आहे, कोणती अशक्य गोष्ट आहे की ती स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेली आहे. आणि सेवेतून इतकं प्रचंड असं आपल्याला सामर्थ्य येतं किंवा इतकी प्रचंड ऊर्जाशक्ती मिळते की आपण आणखी स्वामी सेवा करायला लागतो आणि त्यातून अनुभव येऊन आपल्याला इच्छा इतक्या पूर्ण होतात की आपली झोळीही कमी पडते. इतकं स्वामी महाराज भरभरून देतात आणि स्वामींना मागण्याची काहीही गरज नाही आहे. त्यांना माहिती आहे की आपल्याकडे काय नाही आहे आणि आपल्याला कशाची गरज आहे. त्यामुळे कधीही तुम्ही महाराजांसमोर काहीही मागू नका, हे माझं म्हणणं असेल. कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगते की माझ्याकडे आता मागण्यासाठी की स्वामी महाराज मला हे द्या असं काहीही उरलेलं नाही. स्वामी महाराजांनी मला भरभरून दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील महाराजांची सेवा करा. आणि सेवेतून कधी कधी कोणी जर 108 पारायणांचं केलेलं असेल किंवा कुणी 11 पारायणांचं केलेलं असेल तर त्यांना 5व्या ते 6व्या पारायणामध्येच त्यांना फलश्रुती मिळते. म्हणजे त्यांना त्या पारायणाचं फळ त्यांना म्हणजे जी त्यांनी इच्छाशक्ती मांडलेली असते ती इच्छा त्यांची पूर्ण होते. हाच स्वामी सेवेतून एक अनुभव मिळतो. त्यातून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे काही अध्याय करत असाल दररोज तर ते नित्यनियमाने करा, सातत्य ठेवा. हाच मला एक संदेश तुम्हाला स्वामी महाराज माझ्या तोंडून वधून घेत आहेत की स्वामी चरित्र वाचन ज्यांनी वाचलं आहे त्यांना कधीही एकटं वाटलेलं नाही. त्यांना नेहमी स्वामी महाराज आपल्याबरोबर आहेत याचीच जाणीव झालेली आहे. आणि स्वामी महाराज कधी कोणाला इतकं देतात पण त्यांना साथ कधीही देत नाही. परंतु स्वामी महाराज काही लोकांना कमी देतात परंतु नेहमी आपली साथ त्यांना देतात. तर माझं तर हेच स्वामी महाराजांना म्हणणं असतं की तू माझ्याबरोबर राहा स्वामी महाराजा, की तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहा. माझ्या पाठीवरती हात ठेवून सदैव मी प्रत्येक गोष्ट करायला तयार आहे. प्रत्येक
गोष्टीसाठी संघर्ष कष्ट करण्यासाठी तयार आहे. फक्त तुम्ही माझ्या पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आपण त्या कवितेमध्ये जसं म्हणतो तसंच माझं स्वामी महाराजांना म्हणणं असतं. आणि आता महाभारतामध्ये देखील अर्जुनाने जसं संपूर्ण नारायणी सेना त्याने नको म्हटली होती आणि फक्त त्याने कृष्णाची साथ, भगवान कृष्णाची साथ त्याने निवडली होती. आता आपण अर्जुना इतकं एवढं संघर्षशाली किंवा इतकं महान नाही आहोत. आपण एक छोटंसं स्वामी भक्त आहोत आणि स्वामी महाराजांना त्यांच्या शक्तीशिवाय म्हणजे फक्त स्वामी महाराज आपल्याबरोबर राहावेत हीच तुम्ही स्वामीचरणी प्रार्थना करत चला. त्यानंतर तुम्हाला कुठलीही गोष्ट मागण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये आहात तर तुम्ही फक्त सेवेमध्ये सातत्य ठेवा. कारण स्वामी सेवेमध्ये येणं हे सोपं आहे, परंतु टिकणं हे खूपच अवघड आहे आणि स्वामी सेवा सोडून देणं हे तर खूपच सोपं आहे. त्यामुळे तुम्हाला काय निवडायचं आहे ते तुम्ही स्वतः ठरवा. नामजप करा. 108 नामजप हा सर्वात महत्त्वाचा आहे. हा फक्त जप नाही तर स्वामींशी जोडणारा एक धागा आहे. ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही 108 वेळा शांत मनाने म्हणा. संकट नेहमी दूर राहतात. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सत्य आणि श्रद्धा ही स्वामी महाराजांना खूप आवडतं आणि खोटेपणा बिलकुलही आवडत नाही. जर तुम्ही श्रद्धा खरी ठेवली तर स्वामी महाराज तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. कदाचित आज नाही, उद्या नाही आणि योग्य वेळी तुम्हाला स्वामी महाराजांचा चमत्कार नक्की जाणवेल. नक्की तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आजपासून एक संकल्प नक्की करा की मी स्वामी सेवा मनापासून करेल आणि त्यात कोणताही खंड पडू देणार नाही. 108 नामजप असेल किंवा कुठलीही सेवा तुम्ही तुमच्या मनाने ठरवून घ्या आणि त्यामध्ये सातत्य नक्की ठेवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.